लाडकीला 3,000 मिळणार. तिजोरी रिकामी, वाढीव हप्त्याचं गाजं. लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. लाडक्या बहीण योजना 2100 रुपये देणार, पण अजित पवारांचं हे नवीन आश्वासन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्हायरल होताना आपल्याला बघायला मिळत आहे. बऱ्याचशा या ठिकाणी न्यूज चॅनलवरती सुद्धा या वक्तव्याचं खंडन केलं जात आहे. 2100 रुपयाच्या हप्त्याबद्दल याच महिला आता पात्र होणार असल्याची माहिती अजित पवारांकडून देण्यात आलेली आहे. सोबतच कोणकोणत्या महिला या योजनेमधून वगळण्यात येतील आणि कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणामध्ये एप्रिलपासून आपल्याला सुरूच राहील, याचीच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की ही अपडेट काय आहे. या अपडेटमध्ये अजित पवारांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबायचे आहे, जेणेकरून तुम्हाला हे व्हिडिओ म्हणजेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील. तर या ठिकाणी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांनी 2100 रुपये देण्याचा म्हणजेच महिलांना 2100 रुपये देण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जेही महायुती सरकारने या ठिकाणी 2100 रुपये हप्त्याचे वचन दिलेले होते, ते आता आपल्याला कुठेही कोणत्याही लेवलवरती पूर्ण होताना बघायला मिळत नाही. परंतु आपल्याला जो 2100 रुपयाचा जो हप्ता आहे हा एप्रिल महिन्यापासून मिळणार असल्याचे मोठ्या प्रमाणामध्ये सूत्रांद्वारे आपल्याला माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नांदेड येथे एका कार्यक्रमामध्ये मोठं विधान करत या ठिकाणी अपडेट दिलेली आहे की ते म्हटले की लाडक्या बहिणींना 2100 रुपये मी देणार नाही असं मी कधीच म्हणलो नव्हतो. म्हणजेच त्यांनी असं सांगितलं की 2100 रुपये मी देणार नाही असं त्यांनी कुठेच बोललेले नाहीत. पण जसं तुम्हाला संसार चालवताना महिन्याचा हिशोब करावा लागतो, तसंच मला राज्यातील 13 कोटी जनतेचा म्हणजेच जेही राज्यातील 13 कोटी जनता आहे यांचा 365 दिवसांचा हिशोब करावा लागतो, असं त्यांनी नांदेडमधील एका सभेमध्ये सांगितलेलं आहे. असं सांगत त्यांनी राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर सुद्धा प्रकाश टाकला. ज्यावेळेस सरकारची आर्थिक स्थिती अधिक योग्य होईल तेव्हाच लाडक्या बहिणींचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे हा सुरू केला जाईल, असं त्यांनी या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. तर याची सुद्धा 2100 रुपयाच्या हप्त्याची हमीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यांनी असं सांगितलं नाही की 2100 रुपयाचा हप्ता मिळणार नाही, परंतु 2100 रुपयाचा हप्ता हा चालू होण्यासाठी अजून थोडा वेळ म्हणजेच 1-2 महिने अजून थांबावे लागणार आहे. म्हणजेच दिवाळीपर्यंत सुद्धा हा कालावधी लुटला जाऊ शकतो. दिवाळीच्या नंतर हा म्हणजेच दिवाळीच्या वेळेस सर्व महिलांना भेट म्हणून 2100 रुपयाचा हप्ता हा चालू करण्याचे संकेत या ठिकाणी आपल्याला आता दिसून येत आहे. कारण की कोणत्याच कुठूनच राज्य सरकारच्या कोणत्याच समितीमधून याचा अहवाल पुढे येताना आपल्याला बघायला मिळत नाही आहे. कोणत्याच समितीकडून कन्फर्म केल्या जात नाही आहे की 2100 रुपयाचा हप्ता कन्फर्म आता एप्रिल महिन्यापासून किंवा मे महिन्यापासून चालू केला जाईल. यामुळे या ठिकाणी आपण एक अंदाजा लावू शकतो की दिवाळीच्या सुरुवातीपासून हा 2100 रुपयाचा हप्ता किंवा 3000 रुपयेपर्यंतचा जो निधी आहे महिन्याचा हा तुम्हाला मिळू शकतो किंवा चालू केला जाईल. सोबतच योजनेची जी सातत्यता आहे आणि नवीन पर्याय काय यामध्ये आपण बघूया. अजित पवार यांनी पुढे सांगितलं की ही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही, उलट ती चालू ठेवण्यासाठी आम्ही नवीन पर्याय शोधत आहोत. या संदर्भामध्ये त्यांनी एक नाविन्यपूर्ण दृष्टिकोन मांडलेला आहे. काही बँकांना आम्ही तयार केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सोबतच योजनेअंतर्गत महिलांनी 50,000 रुपये कर्ज घेऊन एकत्र येऊन व्यवसाय सुरू करावा, म्हणजेच नवीन निकष यामध्ये लागू होण्याचा त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहे की कोणकोणते निकष यामध्ये लागू होऊ शकतात. म्हणजेच जेव्हाही हा 2100 रुपयाचा हप्ता चालू होईल तेव्हा कोणकोणत्या निकष कोणकोणते जे पर्याय आहे यामधून आपल्याला बघता येतील हे त्यांनी सांगितले आहे. त्यामधला पर्याय सांगताना पहिला पर्याय त्यांनी सांगितला की या योजनेअंतर्गत महिलांनी 50,000 रुपये कर्ज घेऊन एकत्र यायचं आहे आणि स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे, असा आमचा प्रस्ताव आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. जर लाडकी बहीण योजनेतील 20 महिला एकत्र आल्या, म्हणजेच ज्याही लाडक्या बहीण योजनेतील पात्र महिला आहेत त्या 20 महिला एकत्र आल्या तर त्याच्याकडे साधारणतः 10 लाख रुपयांचे भांडवल या ठिकाणी तयार होईल. सोबतच
या जोरावर म्हणजेच हे 20 महिला एकत्र येऊन 10 लाख रुपये त्यांच्याजवळ भांडवल राहील आणि त्या कोणता तरी व्यवसाय या ठिकाणी चालू करू शकतात आणि स्वावलंबी बनू शकतात असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. हा प्रस्ताव सरकारला सादर करण्यात आलेला आहे. सोबतच अधिक माहिती देण्यासाठी ते स्वतः महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि इतर मंत्री गावागावामध्ये सभा घेणार आहेत. या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये सुद्धा सभा घेतल्या जातील. याबद्दलची अपडेट म्हणजेच पुढे अजून चांगली सविस्तर अपडेट पुढे येईलच. त्यानंतर तेव्हा आपण सुद्धा याची अपडेट तुम्हाला देऊच. त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे. सोबतच त्यांनी आर्थिक परिस्थितीचा आधार घेतलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचा उल्लेख करताना सांगितलं की 2100 रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी आम्हाला योग्य वेळीच प्रतीक्षा करावी लागेल. राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण आहे, तरीही आम्ही ही योजना बंद करणार नाही, तर ती अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी पर्याय शोधत आहोत. त्यामधला पहिला पर्याय तुम्हाला सांगितलेलाच आहे. सोबतच त्यांचं या विधानामधून आर्थिक नियोजन आणि जनतेची अपेक्षा यांच्यातील समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर महिलांना पुढे जर 2100 रुपयाचा हप्ता चालू केला आणि त्यामध्ये एक निकष टाकला म्हणजेच 20 महिलांनी एकत्र येऊन व्यवसाय चालू करायचा, त्याबद्दलची माहिती जर आपण बघायला गेलं तर लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत पुरवण्यापुरती मर्यादित न ठेवता आपल्याला महिलांना स्वावलंबी बनवायचं आहे, यावर भर देणार हे सरकार असे त्यांनी म्हटलेले आहे. सोबतच अजित पवार यांनी अधोरेखित केलं की बचत गटाच्या धर्तीवर या योजनेतील महिलांना एकत्र येऊन व्यवसाय सुरू केले तर त्यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि राज्याचाही फायदा होईल असं त्यांनी नमूद केलेलं आहे. या योजनेमुळे महिलांना केवळ रोख रक्कम मिळणार नाही, तर त्यांच्यासाठी दीर्घकालीन आर्थिक प्रगतीचा मार्गही खुला होईल असे आश्वासन त्यांनी दिलेले आहे. ही सविस्तर अपडेट आपण जाणून घेतलेली आहे की अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेचा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे या चालू करण्याबाबतचा जो विधान आहे हे दिलेलं आहे. नांदेडमधील जी सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी 2100 रुपयाच्या हप्त्याबद्दलचा संपूर्ण विधान दिलेलं आहे. सोबतच 2100 रुपयाचा हप्ता जेव्हाही चालू होईल त्यासोबतच ही जी दुसरी योजना आहे म्हणजेच 20 महिलांनी एकत्र येऊन त्यांना 50,000 रुपयाचा निधी वाटप केला जाईल किंवा कर्जाच्या मार्फत त्यांना तो निधी पुरवला जाईल आणि महिलांना अधिक स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना राबवण्यात येईल आणि महिलांना अधिकाधिक याचा फायदा होईल यासाठी त्यांचा दृष्टिकोन पुढे आपल्याला सांगताना त्यांनी बघायला मिळालेला आहे. तर ही होती सविस्तर माहिती. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. धन्यवाद.